अगं जरा दूर हो तिच्यापासून, वांज आहे ती बाय. गावची देशमुख बाई आपल्या सुनेला सांगत होती. सोनबाई पदर सावरत काहीतरी घाणेरडं हाताला लागू नये असं वागत रस्त्यातून बाजूला झाली. वांज हा शब्द ऐकताच मनातल्या भावना दुखल्या लक्ष्मीच्या आणि ती देवाला फूल न वाहताच निघून आली. रड रड रडली आणि तिच्या पोटात जरा कळ आली. लगेच लक्षात आलं तिच्या आणि हाही महिना लाल झाला म्हणून ती ऑक्साबॉक्सी परत रडत होती. गेल्या 20 दिवसापासून गंगामाईने सांगितल्याप्रमाणे रोज लाल फूल वाहत होती गावच्या देवीला आणि आज तिने वाहिले नव्हते तोच कळा येऊन पाळी आलेली. या विचाराने त्रस्त झाली होती. माया नशिबानं काय केलं कोणाचं कोण जाणे माय. सारे देव पूजून झाले, आता कोणाचा देव काही धावून येत नाही मायासाठी. कांबळेबाईच्या पोराचं आताच तर लग्न झालं नाही आणि ती पोटूशी बी आहे. मले का रे देवा, 14 वर्षापासून वनवास देतो रे देवा. आता तरी पाव, लोक मले वांज म्हणतात. नाही सहन होत रे मले. जीवाचा आकांत करून लक्ष्मी रडत होती. आज ती जेवलीही नव्हती. दिवसभर कुठं तरी बघत बसली होती. संध्याकाळ झाली होती. पक्षी किलबिल करत होते. सहज डोकावलं तर शेजारची शेळी अंगणातील झेंडूची पानं खात होती. तिथंच कोंबड्या बाहेर टाकलेले तांदूळ खात होत्या. सकाळपासून घरातून बाहेर न निघाल्याने अंगणात कचरा झाला होता. अंगणातल्या चिंचेच्या झाडाची पानं पडली होती. क्षणभर त्या चिंचेच्या झाडाकडे बघत म्हणाली, माझ्याच अंगणात आहेस तू, पण मला तुला खाण्याची इच्छा कधी होईल. गावातल्या नवीन नवीन नवऱ्या घेऊन जातात, पण मी तुला नुसती पाणी टाकत राहते. विचारातच होती तर म्हशीचं हंबरणं कानावर पडलं आणि लगेच भानावर आली. अरे देवा, मी तर म्हशीला चाराच टाकला नाही. बिचारी 2 जीवाची ओरडून राहिली कावाची. जशी उठली तसं तिच्या पोटात परत जोरात कळ आली. जरा पोटाला हात लावत बाहेर आले. शेजारीच्या घराकडे बघत जरा होळ आवाजात ओरडली, हुर्र हुर्र. काय माहिच्या कोंबड्या, माझ्या घरचे दाणे खाऊन चांगल्या टुम होतात आणि अंडे ते खातात. मग विचारात पडत म्हणाली, बरं हाय बाय कोंबडीच्या जातीचं, रोज अंडा देते, पिल्लं सांभाळून होत नाही तिले, आणि मी का अशी. कंठ जरा अजूनच दाटला होता लक्ष्मीचा. तर अजून म्हशीचा हंबरडा सुरू झाला आणि चाऱ्याचं टोपलं घेऊन म्हशीकडे ती निघाली. लक्ष्मीने तिला चारा टाकला आणि तिला हाताने सावरत म्हणाली, तू पण माझ्यापासून दूर होशील. 2 जीवाची तू, माझ्यामुळे तुला काहीतरी होईल. गावातल्या बायका तसंच बोलतात. लय वाईट वाटते, पण मले वांज म्हणतं व सारं गाव. पोटाशी बाया माझी सावली पण सहन करत नाही. खरंच सहन नाही करत पोटूशा बाया. आणि परत रडायला लागली. गावातल्या डॉक्टरने सर्व तपासणी करून तिला सांगितलं होतं की तिच्यात काहीच दोष नाही. म्हणून मग तेव्हापासून ती देवाला पूजायची. सासू तिला म्हणायची की तुला कुठलाच देव पावणार नाही. पण सासूचं म्हणणं तिला वाईट वाटायचं. 2 वर्षाआधी अशीच लक्ष्मी तिच्या खोलीत रडत होती. पाळी सुरू झाल्यामुळे आणि नवरा दिनेश आणि आईत भांडण सुरू होतं आणि त्याच रात्री सासूबाई अचानक देवाघरी निघून गेल्या. तेव्हापासून लक्ष्मीला कोणी सांभाळायलाही नव्हतं. आज तिला सासूची खूप आठवण येत होती. का कुणास ठाऊक. सासूबाई नेहमी त्या गावाच्या पलीकडल्या अनाथ आश्रमात मुलांना खेळताना बघण्यासाठी रोज जात असत आणि लक्ष्मीला त्यांचंही वाईट वाटायचं. आपण त्यांना नातू नाही देऊ शकत, पण स्वतःला समजायची की कुणाला उशीर होतो. आणि याच आशेने आज तिला 14 वर्ष झाली होती. मनात एक सल होती की सासू नातवाचं तोंड बघू शकली नाही. रात्री 7 वाजता दिनेश घरी आला. दारू पिऊन होताच. दिवसभर विकून उरलेली भाजी आल्याला घरात फेकली आणि खाटीवर पसरला. लक्ष्मी गुमान ती फेकलेली भाजी उचलायला बसली. तोच तिची गोरीशी पाट त्याला दिसली आणि तो लक्ष्मीच्या मागे लागला. त्या दारूच्या आणि घामाच्या वासात लक्ष्मी आणखीनच कासावीस झाली आणि ओरडली, दूर व्हा, नाही जमत मले, हात नका लावू मले, व्हा बाजूला. तिने असं म्हणताच दिनेश परत तिला ओढू लागला. काय ग, तुझं हे नेहमीचंच आहे, मले काही फरक पडत नाही. आणि त्याने तिचा पदर ओढला. अहो नाही म्हणतात डॉक्टर, काय ते इन्फेक्शन का काय ते म्हणे होते.
मग पोरं होत नाही. ए चल, मला ज्ञान नको देऊ, नाही पाहिजे मला पोरं बिरं. नुसती कटकट साली, घरवर कल्ला. आणि परत तिला बोचून बोलला, तू बंजर जमीन आहेस, तू ही काही कुस उजळायची नाही. ए मले तुका काय तर फायदा होऊ दे. बंजर साली, तोंड चालवते, खाणंच बंद करेन. आणि त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. ओढलं तिला आणि पार पदर रक्तागोळ टाकला. क्षणात घोरायला लागला. लक्ष्मीने स्वतःला सावरलं आणि झोपेची वाट बघत पडून राहिली. सकाळी उठताही येत नव्हतं तिला. वेदना असह्य होत होत्या, पण काम करावं लागणार होतं. पहाटे जाऊन चौकातल्या विहिरीतून 2 गुंड पाणी आणलं पिण्यासाठी. कारण जरा जरा तिला उशीर झाला तर विहिरीवर बायका असल्या तर ती दूर उभी राहून तिचा नंबर येईपर्यंत वाट बघायची. पण कुणी तिला मधात घुसू देत नव्हतं. आणि गावात त्याच विहिरीचं पाणी पिण्यासाठी गोड होतं. परत आज सासूची आठवण झाली तिला. सासू असती तर आपण तिच्या खोलीत गुमान झोपलो असतो आणि या नराधमापासून वाचलो असतो. या विचाराने कंठ फुटत होता तिचा. निंबाची काडी तोडली आणि दात घासत चूल पेटवत होती. तोच तिला रात्रीचं स्वप्न आठवलं. स्वप्नात सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीच बोलले नाही. सूर्याचे किरण अंगावर पडले तशी ती स्वप्नाच्या अर्थाने मनात आनंदली. सासूचा आशीर्वाद, असा स्वप्नाचा अर्थ घेत ती परत नवीन आशेने विचार करू लागली. पाळीचे दिवस संपले होते. वाटत होतं 14 वर्षाचा वनवास पुरा आता. या महिन्यात 14 वर्ष पूर्ण होईल लग्नाला, का कुणास ठाऊक. तिला मनातच वाटत गेलं की या महिन्यात ती नक्की पोटुशी राहील. रस्त्यावर खेळणारी मुलं बघून मनातच मुलाची कल्पना करत त्या मुलांच्या मागे धावायची. बाजारात मुलांचे कपडे बघायची. सुंदर सुंदर टोप्यांना आणि मोज्यांना हात लावायची. ओल्या मातीचा वास घेऊन बघायची. एखादी पोटुशी बाई रस्त्याने दिसली की मागून जाऊन तिच्या पाऊल खुणांवर पाय ठेवत चालायची. या आशेने की तीही लवकर अशी कमरेला हात लावत चालावी म्हणून. आणि या जीवघेण्या वेदनेतून कायम बाहेर पडणार. ती वांज नाही हे तिला सिद्ध करायला मिळणार या आशेने सुखावली होती. स्वतःला लक्ष्मी प्रेग्नेंट समजायला लागली होती लोकांच्या सांगासांगी. आणि तिला आता हेही कळत होतं की काहीच दिवस असतात जेव्हा गर्भ राहू शकतो. मग आता तिला दिनेशची ओढताड काहीच वाटत नव्हती. शरीराला दुखत असलं तरी, मनाला बोचत असलं तरी हवंच असायचं. बाळाच्या इच्छेने सर्व सहन होत होतं. प्रत्येक वेळेस तिच्या मनात आशा असायची, मी वांज नाहीच, ही धास्ती तिची कमी होत होती. घरात दुडूदुडू चालणारं बाळ स्वप्नात येत असायचं. मग मनात स्वप्नाचा महाल उभा करत विचारतच म्हणायची, म्या वांज नाही, मला पण या महिन्यात बाळ राहील. 7व्या महिन्याले म्या साऱ्याले बोलवीन माझ्या घरी. चल बाई, आतापासूनच कामाला लागते व माही काही नवरा कामाचा नाही, काय बी करणार नाही. अव माय, पाटलीनबाई बोलवलं मले तिच्या नातवाच्या बारशाला, किती मज्जा येईल. माये सारे अरमान पुरे होईल आता. आणि ताडकन उठून कामाला लागली. त्या दिवशी ती आनंदाने अंगणातल्या चिंचेच्या झाडाकडे बघत कोवळ्या हिरव्या चिंचा मोजत होती. बादलीभर विहिरीतून पाणी काढलं आणि चेहऱ्यावर झोकलं. तारावरच्या लुगड्याच्या फडक्याने चेहरा पुसला. घरात जाऊन स्वतःच तयार होण्याचं बोचका आणि आरसा घेऊन अंगणात आल्याने तिथेच कंगव्याने केस विंचरत आनंदात बसली. दिनेश आज लवकर आला. तिला असं बघत म्हणाला, काय ग, कोणाला दाखवायचं आहे? एवढा नट्टापट्टा करून राहिली, काय लफडं चालू आहे का व? नाही म्हटलं, रोज अशी मरगडल्यावानी राहतेस ना, आज तुले काय व झालं? चल चाय टाक माझ्यासाठी. आली मोठी पावडर लाली लावणारी. लक्ष्मी उठली. आज तिला स्वतःचा आनंद घालवायचा नव्हता. नवरा असाच असतो हे समीकरण ती बघून होती. मग गुमान वेणीला रबर बांधत रागात आतमध्ये गेली. चुलीवर आधीच भात मांडला होता. निवे बाहेर काढले आणि चहाचं पाणी ठेवलं. जवळच्या डब्यातून चम्मचभर पत्ती टाकली. आता साखर टाकणार होतीस तोच चेहरा पुसत आलेल्या दिनेशला चुलीवर भाताचा गंज आणि शेजारी जेवणाचं ताट दिसलं. कोण आलं होतं व घरात माया मागून? कोणाले माया कमाईचं जेवायला घातलंस ताजं ताजं? लक्ष्मीने चहा गाळला आणि कप बशी घेऊन उभी होती.
तोच दिनेशने चहाचा कप खाली आपटला. चहा गरम होता आणि लक्ष्मीच्या पायावर पडला. भाजलं. तिने साडीवर केली बघण्यासाठी तर दिनेशचं लक्ष तिच्या पायातल्या एका जोडव्यावर पडलं. जोडवं कुठं आहे तुझं? आणि तो इकडे तिकडे बघू लागला. तोच त्याला जोडवी पलंगावर पडलेली दिसली. दुपारी मनातल्या विचारांना जगताना लक्ष्मी घर साफ करत होती. पलंगावर उभे झालेली तेव्हा ती तिथे पडली होती. आता दिनेशने चुलीतली काडी उचलली आणि लक्ष्मीला मारणं सुरू केलं. अहो अहो नका मारू, असं म्हणत ती स्वतःला वाचू लागली. तोच कुणीतरी धावून आल्यासारखं बाहेरून आवाज आला. अरे दिनेश, चालत नाही का रे? आज डाव खेळायला आहे ना? सगळे जमले त्या वाडाखाली. तू या घरचा टॉर्च घेऊन ये, मी ग्लास घेऊन निघतोच. दिनेशचा मित्र फटकातून ओरडत होता आणि दिनेशने लाकडे फेकली. अरे आलो, कापड बदलत होतो. आणि मग लक्ष्मीचे केस पकडत म्हणाला, हे भवाने, लफडं करायचं नाही आणि असलं तर निघायचं घरातून. तसंही तू काय कामाची नाही माया, बंजर साली. जाय टॉर्च शोध, मले जायचंय हाय. रात चाले बघतो तुले. आणि तो टांगलेल्या शर्टातून पैसे काढून मोजू लागला. दिनेश घरात धिंगाणा करून निघून गेला होता आणि लक्ष्मी स्वतःला जपत घर साफ करत होती. दिनेश तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष मोठा, गावात हिरोगरी करतच मोठा झाला. या पोरीला टाप, त्यात तिची छेड काढ, हेच सुरू असायचं त्याचं. घरी 20 एकर शेती, मग घरी 10 एकर शेती. मग वडिलांच्या मेहनतीच्या कृपेने लक्ष्मी नांदत होती घरात. एकटा एक आईच्या लाडाने वाया गेलेला. गावात मैना नावाची बाई नवीन राहायला आलेली, सुंदर देखणी होती आणि दिनेशने तिला पार प्रेमात पाडलं होतं. तिच्या घरच्या फेऱ्या करायचा. लागलीच तिच्या नवऱ्याची जवळच्या जिल्हा परीक्षा शाळेत बदली झाली. मग नवरा घरी यायला वेळ होत होता आणि आला तरी तो खूप थकलेला असायचा. महिन्याची शारीरिक मागणी तो पूर्ण करू शकत नव्हता. त्याने बऱ्याचदा महिन्याला म्हटलं की बदलीच्या गावी राहायला जाऊ म्हणून, पण मैना अडकली होती दिनेशमध्ये. मैना आणि दिनेश दिवसभर मैनाच्या घरी राहायचे आणि मज्जा करायचे. मैना दिनेशमध्ये एवढी गुंतली की तिला आता तिच्या नवऱ्याला सोडायचं होतं. पण भीतीपोटी ती दिनेशसोबत पळून गेली. गावात त्यांच्या लफड्याची भारी चर्चा होती. पण 2 वर्षांनी घरी परतले. तिने नवऱ्याची माफी मागितली आणि सांगितलं की दिनेशने पळवून नेलं होतं. तिचा नवरा साधा भोळा मास्तर. मग विरघळला आणि बायकोला नमला. दिनेशला शिवीगाळ करत बायकोला मिठीत घेतलं. महिना 2 वर्षभर दिनेशची शारीरिक संबंध ठेवूनही ती पोटोशी झाली नव्हती. जे तिला हवं होतं त्याच्याकडून प्रेमाची निशाणी ते तिला मिळालं नव्हतं. आणि गोष्ट तिच्या लक्षात आली. मी दिनेशवर तिने नकोशे आरोप केल्याने तोही चिडला आणि लफडं संपलं. महिनाचा नवरा तिला घेऊन बदलीच्या गावी निघून गेला आणि 6 महिन्यात महिना पोटोशी राहिली. ही गोष्ट दिनेशच्या आईला कळली होती, पण त्यांनाही खात्री नव्हतीच. आणि दिनेशला त्याच्या मर्दांगणीवर खूप गर्व होता. लक्ष्मी गावातल्या गरीब घरची मुलगी होती आणि तिच्या वडिलांना पैसे देऊन सासूने मुलाचं लग्न लावून दिलं होतं की तो सुधारेल. पण सुधारणा दिसत नव्हती आणि लक्ष्मीची कुसही भरत नव्हती. सुनेकडून अपेक्षा होती सासूला, पण मनातल्या मनात खंत वाटत होती त्यांची. त्या दिवशी मुलासोबत झालेल्या बाचाबाचीत मनाने हाय खाल्ली होती त्यांच्या आणि मनातल्या मनात युद्धाने शेवटी मरण आलं होतं. आठवडा झाला होता पाळीची तारीख जाऊन. लक्ष्मी रोज एक दिवस वाढतोय म्हणून खूप खुश होती. आता तिला भारी आणि गरगरायलाही वाटायला लागलं होतं. जेमतेम 10 दिवस वर झाले होते आणि तिला चिंचा खाण्याची इच्छा झाली. अंगणात बसून मनसोक्त चिंचा खाल्ल्या आणि मग आम्ल वाढल्यामुळे उलट्याही झाल्या. उलट्या झाल्यामुळे ती अधिकच आनंदाने फुलून गेले. मनोमन पक्क झालंच होतं तिच्या. पोटाला हात लावत दुपारी बोलत बसायची, तू ह्या चाहुलीने वांजपण पुसलं माय. आता तू ना मी मजेत राहू. तू या बाबा बिन सुधरला आता. त्याले बिन लढा लागलाय ना. आता लवकरच जाईल मी गावाच्या सरकारी दवाखान्यात. तू या बाबाशी बोलायचं बिन हाय. पण 8 दिवस झाले तू ये बाबा घरला आले नाही. तालुक्याला गेले ना गहू विकाया. लय गहू झाला यंदा. अहो माय, तुम्हाच बायकून होय रे. आता समजा ठीक होईल
आणि ती स्वतःला सावरत उठली. पोटात जरा कळ आलेली, मग वाकतच घरात गेली. आता लक्ष्मी बऱ्यापैकी आनंदी राहायची, स्वतःला खूप जपायची. दिवस वाढत होते आणि कमरेचा त्रास वाढत होता, पण लक्ष्मी खुश होती. 15 दिवस वर झालेले आणि लक्ष्मीचं शरीर जड झाल्यासारखं झालं होतं. अधूनमधून पोटात कळा यायच्या आणि प्रत्येक कळ लक्ष्मीला बाळाची चाहूल देऊन जायची. इकडे दिनेश तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठेकेदारासोबत दारात मस्त होता. त्या दिवशी बाजारात उभा होता. तो समोरून मैना दिसली. कडेवर मुलगा आणि हात धरून एक मुलगी होती. हा जरा नशेत होता. तिच्याजवळ नशेतच गेला आणि म्हणाला, "ऐ फुलराणी, विसरलीस का मले? चल ना, आज तुले मज्जा देतो. नवरा नाही दिसत वाटते? मग तर बरंच हाय. तसाही येळपट हाय तो. ठेव तू ये पोरं इथं. चल त्या गोडा माप दे." मैना जरा अवघडली. एकटीच मुलांना घेऊन बाजारात आली होती. क्षणभर समजलं नाही तिला. नंतर तो तिच्या अगदी जवळ गेला आणि तिला ओढू लागला. आता मैना ओरडली, "ए मूर्खा, हे असलं अधिकार बायकोवर दाखव? पोरं जन्माला घाल आधी, मग सांग मज्जा मला." आला मोठा. त्याला जोराने धक्का देत ती निघून गेली. तिच्या धक्क्याने पडलेला दिनेश भूतकाळात शिरला. मैनाच्या आरोपानंतर त्याने शहरात जाऊन स्वतःची तपासणी करून घेतली होती आणि त्याला तो डॉक्टर आठवला ज्याने त्याला म्हटलेलं की तू हवी तेवढी मज्जा कर, पण बाप पण तुझ्या वाटेला नाही. आणि तेव्हापासून त्या रिपोर्टला खोटं ठरवण्यासाठी दिनेशने काही बायकांना आणि मुलींना नादी लावून सोडलं होतं. प्रत्येक वेळेस बाया एवढ्या मोठ्या लफडेबाजचं एक भलं मोठं लफडं त्याच्या आज मनातून बाहेर आलं होतं. पडलेला तो कसाबसा उठला आणि घराकडे निघाला. आज राहून राहून आई आठवत होती. आज लक्ष्मीला 20 दिवस वर झाले होते आणि ती मनाने खूप खुश होती. दररोज दिनेशची वाट बघायची. आज ती परत सुंदर तयार झाली होती. म्हणाली, "आज हे आले ना, दवाखान्यात न्यायला सांगतो. बातमी सांगल्यावर लय खुश व्हायला पाहिजेत आता." स्वतःला आरशात निहाळत होतीच तर दिनेश घरात शिरला. "काय व, कोणासाठी करते नट्टापट्टा? पाणी आण माझ्यासाठी." लक्ष्मी लागलीच धावत गेली आणि पाणी घेऊन समोर उभी राहिली. उजव्या पायाचं बोट ती डाव्या पायाने दाबत म्हणाली, "आव, आता घरी दारू पिऊन येत जाऊ नका बरं. गर्भावर काय तो परिणाम होते म्हणे." तेवढ्यात तिला परत गरगरल्यासारखं झालं. पाय खेचल्यासारखं झाले. समोर अंधारे आले आणि ती खाली पडली. जरा मनातून सुखावत होतीच, पण काळजी होती तिला. तिचे शब्द आणि तिला बघून दिनेश एकदम उठला. "ए भवानी, काय नवीन लफडं? तुले काही पोरं बिरं होणार नाही माझ्याकडून? कुठं गेलतेस तोंड काळे करायले का?" आणि तो परत थांबून अजून जोराने बोलला, "वाटलाच मले. गरम गरम जेवायला घालतच आपल्या याराले." आता त्याने तिचे केस धरलेत. "सांग कोणाचं आहे ते? माझ्या माथी मारायचं नाही. निघ माझ्या घरातून." ओढत तिला घराच्या बाहेर काढलं त्याने. समोर चिंचाचं झाड होतं. अगदी त्याच्या खाली पडली लक्ष्मी. दिनेश परत ओरडून रागात म्हणाला, "माले पोरं होऊ शकत नाही म्हणूनच एवढी लफडी केलीत, पण कुठलंच लफडं बाहेर आलं नाही. बायकांची जात झाली. पोरं होत नाही म्हणून सोडून दिलं." तिनं लक्ष्मी आणि मग छाती ठोकू लागला. "मला सोडलं नपुसंग म्हणते मला. ते माय बी माले नपुसंग म्हणत वर गेली. ए भवाने, तुले तर सोडतच नाही बा माय. तू निघ माया घरातून. हे लफडं माही घरात नाही पाहिजे." लक्ष्मी खूप घाबरली होती. तिलाही काही कळत नव्हतं. भीतीने पोटात गोळा आल्याने धारा लागल्या. कधी त्या वाहून साडीतून बाहेर आल्या आणि तिचा कलंक मिटवून गेल्या. आज ती लहान झाली होती, पण वांज पण मनातून मिटलं होतं तिचं. खूप ओरडून नंतर हसली. चिंचेच्या झाडाला बिलगली. जोराने हलवून चिंचा पाडल्या आणि मनसोक्त खाल्ल्या. खरं तर लक्ष्मी कधीच पोटोशी नव्हती. तिच्या नेहमीच्या आई होण्याच्या स्वप्नाने तिला ते सगळे आभास होत होते. आणि योगायोग असा की तिची पाळी या महिन्यात लांबली होती. मग गावरान लक्ष्मी काय समजणार? ती तर बाळाच्या आशेने वेडी झाली होती. पण आज तिला कळलं होतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ गवसला होता. मोठा सुस्कारा देत ती उठली आणि
दिनेशकडे वळली. वांज मी नाही, तू हाय बंजर साला नपुसंग. तुझ्यावर. तू निघ ह्या घरातून. घराची सफाई केली म्या, आईच्या खोलीची बिन केली. माया सासूने हे घर आणि शेत माझ्या नावावर लिहून ठेवलं आहे. तू निघ आणि तू हे लफडे पण घेऊन जाई. आजपासून तू या माय काही बिन संबंध नाही. आणि ऐक, आता परत म्या कोणाला बी गरम गरम जेवायला घातलं नाही, पण आता घालीन. तू लफडं म्हणतस ना, म्या त्या लफड्याला जिंदगी करून दावीन. चल निघ. आणि तिला त्याला ओढत घराच्या बाहेर काढलं आणि दार लावून दिलं. आज तिचा कलंग मिटला होता. ती वांज नाही असं म्हणत ती घरात एकटीच आनंदी होत होती. आज तिच्या मनातला मयूर नाचत होता. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि या चॅनेलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.